Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्यातील जवळजवळ हजारो शेतकरी हे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. त्यातली त्यात परळी मतदारसंघातील 700 शेतकरी जे आहेत त्यांच्या शेतातून हा शक्तिपीठ महामार्ग जात आहे आणि ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत किंवा ह्या महामार्गाला कशामुळे विरोध आहे, नेमके काय अडचणी असणार आहेत. मला सांगा, शक्तिपीठ महामार्गाला तुमचा विरोध आहे, काय अडचणी असणार आहेत? नाव सांगू बोला. मी लालासाहेब नानासाहेब शिंदे, परळी मतदारसंघातल्या मौजे गीता येथील रहिवासी आहे आणि माझ्या कुटुंबातली म्हणजे 10 एकर जमीन त्या शक्तिपीठ महामार्गामध्ये चाललेली आहे. शासनानं शक्तिपीठ नावानं एक जो महामार्ग आखलेला आहे, वास्तविक तो शक्ती गलित ग्रात्र करणारा, शेतकऱ्यांना शक्ती काढून घेणारा मार्ग आहे. कारण त्या मार्गाचा म्हणजे लोककल्याणकारी योजनेमध्ये तो कुठेही बसत नाही. कुठलीही योजना ही लोककल्याणकारी असली पाहिजे आणि त्याचं पब्लिक लार्ज लोकांचं म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं बेनिफिट झालं पाहिजे. परंतु त्या मार्गामध्ये फक्त भलं त्या गुत्तेदारांचं आणि सरकारमधल्या काही पुढाऱ्यांचंच होणार आहे आणि शेतकरी नेस्तनाबूद होणार आहेत. वास्तविक या मार्गाची अजिबात आवश्यकता नाही आहे. कारण पॅरलल 2 मार्ग नागपूर ते गोवा गेलेले आहेत ना, गोव्याकडे जाताना. तर त्याच्यामुळे हा मार्ग आणि जमिनीच्या सपाटीकरणापासून तो उंच आहे. 13 फूटच्या आसपास उंच असल्यामुळे बॅरिकेड्स लावल्यामुळे त्याचा कुठल्याही याला त्याचा फायदा नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महामार्गावर आता जो महामार्ग त्यांनी आखलेला आहे, या महामार्गावर कुठलाही इंडस्ट्रीयल झोन की ज्याचं सरकारला त्या वाहतुकीचं बेनिफिट मिळणार आहे असं कुठलंही नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं हा मारक आहे. शेतकरीच नाही, शेतमजूर, शेतकरी, शेतामध्ये त्या म्हणजे शेतीच्या व्यवसायावर डिपेंड असणारे इतर जे कुणी कामगार आहेत, ह्या सगळ्यांना तो मारणार आहे आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत करणारा महामार्ग आहे. म्हणून हा मार्ग रद्द झाला पाहिजे. त्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, म्हणून तो रद्द करावा. मला सांगा, तुमची अगोदर पण काही जमीन गेलेली आहे आणि आता किती जमीन जाणार आहे, एकंदरीत कसं नुकसान होणार आहे? पहिली जमीन माझी, मी परळी मतदारसंघातच आहे, अंबेजोगाई तालुका येतो. त्याच्यामध्ये पहिली माझी भूसंपादन जमीन झालेली आहे. जवळपास 8 ते 9 एकर जमीन झालेली आहे. मोठ्या 8 ते 9 एकर जमीन जाऊन परत आता ही शक्ती महामार्गामध्ये माझी 5 एकर जमीन जात आहे. त्या जमिनीत जाण्याचा काही म्हणजे मला फायदा नाही, पहिलाही फायदा झालेला नाही. मी भूमिहीन होत आहे, माझ्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होत आहे. हा महामार्ग होणं म्हणजे इतरांचा फायदा आहे, जनहिताचा काही त्याच्यात फायदा नाही. इतरांचा म्हणजे इतर मजूर, कामगार, त्याच्यावर या अनेक जे जगणारे आहेत. समजा आपण कंपनीचे बियाणे आणणारे, शेतीत उत्पादन निघणारे, उत्पन्न काढणारे लोक म्हणजे मजूर समजा थोडक्यात. आणि आमच्याही कुटुंबाचा त्याच्यावरच उदरनिर्वाह आहे. तो आज भूमिहीन आम्ही होत असल्यामुळं आम्हाला त्याचा काही फायदा नाही. तर तो रस्ता शासनाने त्यांच्या फायद्यासाठी करण्यासाठी तयार आहेत. तर शेतकऱ्याचे कुठलेही म्हणजे समजुतीप्रमाणे काही होत नाही आणि त्याचा योग्य मोबदला होत नाही. आम्हाला रस्ताच नाही झाला पाहिजे, रद्दच झाला पाहिजे, ही आमची म्हणजे पार्श्वभूमी आहे. एकंदरीत आणखी शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. मला सांगा, नेमकं शक्तिपीठ महामार्गाला विरोध का होतो? एक तर त्याच्या बाजूला नॅशनल हायवे अगोदरच उपलब्ध आहे, तर ह्या मार्गाची गरजच नाही लोकांना. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. आता माझंच उदाहरण सांगायचं झालं तर माझी गिरवली बावणे शिवारात माझी जमीन आहे. तिथून हा नॅशनल हायवे पाहायला गेलेला आहे, खामगावकडून आलेला. तो जवळजवळ 15 फूट शेतापासून उंच आहे. परिणाम असा दुसरा की त्याच्यामधला जो भराव आहे त्या रस्त्याचा, तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकला जातो. शेतकऱ्यांचं पाणी आणलं जातं आणि त्याच्यामुळं शेतीचं नुकसान होते. माझ्या हद्दीपर्यंत मी डेप्युटी कलेक्टर आणि इंजिनियर कोर्टापर्यंत मी सर्वांना लिखी निवेदन दिले आणि सांगितलं किमान माझ्या शेतात जायला रस्ता तरी मला करा. आता रस्ताच राहिला ना माझ्या शेतात जायला. आणि शेतात जे पाणी साचतं ते थांबवा. माझी सेंद्रिय शेती होती, त्याची रासायनिक शेती होऊन गेली. आणि मी या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांना, आपल्या धनंजय मुंडे साहेबांना 3 वेळा भेटलो
इंजिनियरला फोन केले, लातूरला इंजिनियर आहेत त्यांचे, त्या खात्याचे. त्यांनी सांगितलं रस्ते करणं आमचं काम आहे, तुमचे शेतं नीट करणं आमचं काम नाही. मी सांगितलं शेतं नीट करणं काम नाही, पण शेतं बिघडू नये तुमचं काम नाही. त्याचं उत्तर काही देत नाहीत. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं हा रस्त्याची गरज नाही. हा रस्ता, नवीन रस्ता शक्तीपीठ रद्द केला पाहिजे असं माझं मत आहे. माझं नाव बाबू तिडके. एकंदरीत तुमची किती जमीन त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे? तुमचं गाव कोणतं, कसं नुकसान? नमस्कार, मी रामेश्वर श्रीधर चव्हाण, राहणार नांदगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आमची 2 ठिकाणची जमीन जाते याच्यामध्ये. यात सगळ्यात मोठी दुःखाची बातमी हे आहे की आम्ही जे स्वतः कष्ट करून जमीन खरेदी केली ती पण ह्या रस्त्यामध्ये जाते. 4 एकर जमीन 2019 साली आम्ही खरेदी केली. 15 लाख रुपये भावानं आम्ही ती जमीन खरेदी केली, तिची लेवल केली, तिला पाईपलाईन केली, पाण्याची सोय केली. आणि विशेष म्हणजे आमच्याकडं 6 किलोमीटर पाईपलाईन आहे. 4 इंचीची पाईपलाईन मी मांजराचा डावा प्रकल्प आहे ना कॅनल, तिथून चाडगाव शिवारातून 4 इंची पाईपलाईन आणलेली. माझं वय आता 41 आहे. आतापर्यंत जे मी कष्टाचे पैसे केले ते पूर्ण शेतीवर गुंतवणूक केली. का तर आपली शेती सुधारली तर आपलं उत्पन्न वाढेल, आपल्या लेकरा बाळाला काहीतरी आधार भेटेल म्हणून. आणि आज ते सगळीच जमीन चालली तर इथून पुढे जगायचं कसं? बरं, रस्ता जर जमीन लेवल असता, आपले जे हायवे आहेत, आपला लातूर हायवे असा जर रस्ता असता तर त्याच्यावर भीक तरी मागितली असती. पण ह्या रस्त्यावर भीक मागायला सुद्धा वरी जायला आपल्याला बंदी आहे. काय त्याचं काय कारण असणार आहे? त्या रस्त्याला 2 भिंती आहेत. ते समृद्धीचा पॅरेलर रस्ता आहे म्हणून मी समृद्धीला जाऊन व्हिजिट करून आलो मुद्दा म्हणून. तर त्याला साईडनं शेतीच्या बाजूला एक भिंत आहे, वर एक भिंत आहे. म्हणजे तिथं कुत्रं पण जाऊ शकत नाही, माणूस सोडा. त्या दिवशी मी जे रस्ता बघून आलो तेव्हापासून आमच्या घरात म्हणजे कोणालाच समाधान राहिलेलं नाही की आता आपलं जगायचं कसं. अच्छा, या कारणासाठी तुमचं त्या समृद्धी महामार्गाला हो, 100% विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाला शक्तीपीठ मार्गाला विरोध आहे. का तर याचा कोणालाच फायदा नाही शेतकऱ्याला. हे फक्त शासन आणि गुत्तेदार जगवण्यासाठी रस्ता करते शासन. या भूसंपादन कायद्याच्या ह्याला पूर्ण मुठमाती देऊन रेडी रेकनॉरच्या दुप्पट दामाच्या अभावानं अशा प्रकारचा मावेजा देऊन ही शेतकऱ्यांना भूमिहीन करून देशोधडीला लावण्याचं काम या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामधल्या संपादन प्रक्रियेनं केलेलं आहे. आणि म्हणून याच्यावर प्रश्नचिन्ह असा उभा राहत आहे की शासनाची ही भूमिका जी आहे ही प्रचंड संशयास्पद आहे की शेतकरी हितापेक्षा, रोजगार हितापेक्षा या ठिकाणच्या या सत्तामध्ये असणाऱ्या लोकांना, मदत करणाऱ्या घटकांना अशा प्रकारची जमीन शेतकऱ्यांकडून काढायची आणि या उद्योगपत्यांना द्यायची आणि या ठिकाणामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या व्यवसायासाठी सुबत्ता निर्माण करायची. त्या रस्त्यामधून वेगवेगळ्या गॅसच्या पाईपलाईनचं प्रोव्हिजन केलं जातं. आवश्यकतेपेक्षा दुपटीनं भूसंपादनाची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे. आणि म्हणून एकूणच ही प्रक्रिया जी काही या शक्तीपीठ महामार्गामधली आहे ही खऱ्या अर्थानं या राज्यामधल्या शेतकऱ्यांना मुठमाती देणारी आणि ठराविक वर्गाचं हित जपणारी अशा प्रकारची आहे. आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीला घेऊन या महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी कंबर कसलेली आहे. आणि वेळ प्रसंगी डू ऑर डाय, करू या मरू या भूमिकेला घेऊन शेतकरी आता जागा झाला. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जीवनातून उद्ध्वस्त होऊ लागलेला आहे. आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय या 12 जिल्ह्यातला या शक्तीपीठ महामार्गातला बाधित शेतकरी शांत बसणार नाही. कारण एवढ्यावरच नाही तर ह्यांच्यामधून शेत तर चाललेलंच आहे, पण पाईपलाईन ज्या केलेल्या आहेत पाईपलाईनमधून मोठं नुकसान यांचं होऊ लागलेलं आहे. जे काही नॅचरल वडे आहेत, ज्या छोट्या छोट्या नदी नाल्या आहेत, याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठं निसर्गाची हानी होणार आहे आणि त्याची कुठलीही तरतूद याच्यामध्ये केलेली नाही. याचं उदाहरण आपण समृद्धी महामार्गाचं बघतोय की ज्याच्यामुळं अस्तित्वात असणारी सुद्धा हजारो एकर शेती ही वहिती योग्य राहणार नाही आहे. आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती अत्यंत विनाशकारी आहे. शेतकऱ्यांना, निसर्गाला आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा विनाशकारी आहे. आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द झाला पाहिजे यासाठीची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभा झालेली आहे आणि ती आणखीही वेळोवेळी आक्रमक होईल अशा प्रकारची मत या परिसरामधल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये कशा स्वरूपाचं आंदोलन असणार आहे आपल्या शेतकरी? नक्कीच शेतकरी हा अत्यंत संवेदनशील घटक आहे. लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवून आंदोलनाची प्रक्रिया राबवत असतो. हा या देशाचा इतिहास आहे. आता 1.5 वर्ष 13 महिने चाललेलं शेतकऱ्यांचं 3 कायद्याविरोधातलं आंदोलन असेल, आजही हमीभावासाठी चाललेलं आंदोलन असेल. या आंदोलनामध्ये शेतकरी, शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांचे कुटुंब, वेगवेगळ्या घटकांना याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता हे कुटुंब शासनाला योग्य पद्धतीने आता प्रतिकार करतायत, पण जेव्हा शासन जर अशाच प्रकारची मगरुरीची भाषा करणार असेल, या योग्य पद्धतीच्या विरोधाची दखल घेणार नसेल,
दिलेल्या हरकती चुकीच्या पद्धतीने निकाली काढून करण्याचा प्रयत्न करत असेल तर शासनाची कुठलीही यंत्रणा आमच्या वावरामध्ये पाव ठेवू देणार नाहीत. एवढ्या हिमतीनं शेतकरी त्याला विरोध करणार आहेत. भले जेलमध्ये जावं लागलं तरी हरकत नाही, परंतु आपल्या स्थितीचा एक काकरीसुद्धा या संपादन करण्याच्या प्रक्रियेला कठोरपणे विरोध शेतकरी करणार आहे. एवढं मात्र शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. एकंदरीत हे सर्व जे शेतकरी आहेत हे सर्व शेतकरी परळी विधानसभा मतदारसंघातले होते आणि याच आपले जे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील धनंजय मुंडे यांच्या गावातील हे गावाकडचे हे शेतकरी, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले हे शेतकरी आहेत. एकंदरीत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा कुठलाही शेतकरी हिताचा नसून याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. जवळजवळ राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं हे नुकसान होणार असल्यामुळं हे शेतकरी आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. रोहिदास हातागळे, मुंबई तक, अंबाजोगाई, बीड.